किसान भाइयों, प्रतिभा बायोटेक विशेष पद्धति से संशोधित किए गए 3 उत्पाद पेश कर रही है। टेरा, फ्लोरा, लारा। फसल की अवस्था के मुताबिक बनाए गए अनोखे उत्पाद अगर आपके पास है तो किसी के सलाह की जरूरत नहीं। प्रतिभा बायोटेक किसानों के लिए झुकेगा नहीं। तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरल्यानंतर हळदीला कशा प्रकारे माल तयार होत आहे। त्या मालाची जाडी, साईज, त्यानंतर तुम्ही ही झाडाची साईज बघू शकता, फुटव्यांची कशी जाडी आहे आणि पानं सुद्धा तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर आहेत आणि पानाची रुंदी सुद्धा तुम्ही पाहू शकता किती मोठं पान आहे या ठिकाणी। हे जर पान बघितलं तर किती मोठं आहे, कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला नाही आणि खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माल तयार झालेला आहे। डोळे वरती यायला लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। मुळी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या प्लॉट मध्ये आहे। ही मुळी सुद्धा तुम्ही व्हाईट रूट सुद्धा बघू शकता। प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरल्यामुळे या ठिकाणी मुळीची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक झाड काढून बघूया कशा प्रकारे या ठिकाणी गड्डा तयार झालेला आहे, माल कसा तयार झालेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीने मुळी आहे, ही व्हाईट रूट कशा पद्धतीने जाड आहे आणि माल सुद्धा बघू शकता याला। या ठिकाणी तुम्हाला गांडूळ सुद्धा पाहायला मिळत आहेत। प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरल्यामुळे गांडूळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात। हा फक्त एकाच डोळ्याचा माल तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर लागलेला आहे। बारिश तर आपण पाहू शकता या ठिकाणी हा एकच झाड उपटलेला आहे। तर त्याच्यापासून एका डोळ्यापासून हा साधारणतः 1 ते 1.5 किलो पर्यंत माल आत्ताच तयार आहे आणि तो 2 किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन शेतकऱ्याचं वाढलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता इतर शेतकऱ्याच्यात आणि यांच्या मालात खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे। त्याच्यामुळे सर्वांनी प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापर करण्यास काही हरकत नाही। नमस्कार। आज आपण आष्टा तालुक्यामध्ये, वाळवा तालुक्यामध्ये हळदीच्या पिकामध्ये आलेलो आहे। तर आज हे हळदीचं पीक या ठिकाणी शेतकऱ्याने उत्कृष्ट पद्धतीने घेतलेलं आहे। आज तुम्ही या ठिकाणी या हळदीची उंची बघू शकता, किती मोठ्या प्रमाणात वाढ झाली हे सुद्धा बघू शकता आणि उत्पादन तर अपेक्षित मिळणार हे तर 100% खरं आहे। परंतु आज आपण प्रतिभा बायोटेकच्या अन्नपूर्णा एग्री स्पेस या यूट्यूब चॅनल अंतर्गत आपण यांच्याकडे त्यांचे कशा प्रकारे त्यांनी हळदीचं उत्पादन घेतलं हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। तर नमस्कार, आपलं पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा। नमस्कार, अमित यशवंत चौगले, आष्टा, राहणार, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। आज या हळद आमची आहे ती हळदीला प्रतिभा बायोटेक्नॉलॉजीचं फार्मा आम्ही सगळं वापर केलेला आहे। जुका, हे आपलं टेरा, गामा या सगळे बेसल डोसमधून आपण दिलेलं आहे। त्यामुळे हळदीची चांगली उगवण शक्ती व फुटवा, जाडी वगैरे सर्व काही चांगलं आहे। हळदीचा ग्रोथ बघितला तर 1 नंबरमध्ये दिसतो। त्यामुळं ह्या प्रोडक्टचं चांगला रिझल्ट आहेत। तरी सर्वांनी त्याचा वापर करण्यात यावा। तर सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस बेसल डोस टाकला तर त्याच्यामध्ये तुम्ही आवनी, कोकोली हे टाकलं होतं। हो। तर तुम्हाला इतर शेतकऱ्यांनी ज्यांनी आवनी आणि कोकोली वापरलं नाही आणि त्यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये उगवण क्षमतेत आणि वाढीत काय बदल जाणवला? फरक आहे, जरा कमी नाही म्हटला तरी 70-80% हे गामा कोकोलीमुळं चांगला उगवण शक्ती चांगली झालेली आहे आणि उंची देखील त्यांच्यापेक्षा चांगले रिझल्ट आहे। आज सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही हा प्लॉट बघू शकता। किती एकराचा प्लॉट आहे साधारणपणे? 1 एकरचा प्लॉट आहे। किती? बरोबर 1 एकर। बरोबर 1 एकराचा पूर्णपणे प्लॉट आहे। इतर शेतकऱ्यांच्या प्लॉट आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय तुम्हाला प्रामुख्याने बदल जाणवतोय? आम्हाला त्यांची उंची, जाडी, फुटव्याची संख्या, त्याचा खालचा कंद देखील चांगला पोसत आहे। त्यामुळे त्याला भरपूर प्रमाणात पानाची रुंदी म्हणा, त्याला काळुकी, सगळं काही चांगलं व्यवस्थित आहे। शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे, तुम्ही बघू शकता की ह्या प्लॉटच्या पानाची रुंदी आणि उंची आणि काळोखी ह्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की खाली माल कशा पद्धतीने येऊ शकतो
आणि किती ताकदीने येणार आहे आणि किती मोठ्या प्रमाणावर निघणार आहे. इतर शेतकऱ्यां आणि तुम्हाला जे हळदीच्या पिकाचे उत्पादन मिळणार आहे, साधारणतः तुम्हाला किती टक्के जास्त उत्पादन मिळण्याचे चान्सेस आहेत? आम्हाला इतरांच्या पेक्षा नाही म्हटलं तरी बी ह्यात एक 45 क्विंटल हळद होईल ही अपेक्षा आमची आहे. आता इथून पुढं आणि चांगलं होईल असं वाटतंय. बघू इतर शेतकऱ्यांना ज्यांनी प्रतिबायोटेकचे उत्पादन वापरले नाही त्यांना किती टनापर्यंत उत्पादन मिळतं? त्याच्या पहिला आमची हळद होती त्यावेळी आम्हाला 38-35 क्विंटलच्या आसपास हळद निघत होती. यावर्षी हे वापरल्यामुळे रिझल्ट यावर्षी चांगला आलाय. म्हणजे साधारणतः तुम्हाला 8 ते 10 क्विंटल माल जास्त निघणार आहे असा अंदाज आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त निघण्याचे चान्सेस आज आहेत. अजून आपण याच्यानंतर तुम्ही गामा झुका हे वापरल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की पानाची काळोखी रुंदी आणि जी कमालीची ग्रोथ आहे, पानाची जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता. कोणत्याही प्रकारचा किडीचा रोगाचा या ठिकाणी प्रादुर्भाव नाही. अजून सुद्धा तुम्ही या प्लॉटला झुका आणि लोरा हे जर तुम्ही 1-2 ॲप्लिकेशन जर दिली तर तुम्हाला अजून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ होण्याचे चान्सेस आहेत. आज आष्टा या गावात प्रतिभा बायोटेक्नॉलॉजीचे साहेब इथं आमच्या हळद प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी इथं आलेले होते. त्या पाटील बायोटेक ह्याचं रिझल्ट आहे ते झुका गामा लारा ह्याचं रिझल्ट चांगले आहे. ती तुम्ही बी वापरून पहा. आमच्या इथं तुम्हाला प्लॉट पाणी त्याचा जर रिझल्ट पाहायचा असेल तर आस्था सर्वोदय रोड या रस्त्याकडेला प्लॉट आहे. रस्त्याकडेला येऊन तुम्ही पाहू शकता. रिझल्ट एकदम खूप सुंदर रिझल्ट आहे त्याचं. तुम्ही बी वापरा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. प्रतिभा बायोटेक्नॉलॉजीचे जर तुम्हाला प्रोडक्ट हवे असेल तर पद्मावती ॲग्रो सेल्स म्हणून आपल्या इथं रुकडे कमानीखाली आहे. तिथं तुम्हाला तिथं उपलब्ध होऊन जातील. केव्हा बी तुम्ही फोन केला तरी बी दुकान आपले ते स्वप्नील थोटे आहे ते केव्हा बी तुम्हाला उपलब्ध करून तुमच्या प्लॉटपर्यंत आणून द्यायची सोय करून देतील. काय अडचण येणार नाही. अमित चौगले, राहणार आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. हे प्रतिभा बायोटेक्नॉलॉजीचे जे प्रोडक्ट वापरल्यामुळे हा हळद पीक तो पुढील ऊस देखील फार सुंदर रिझल्ट आहे. तरी रेड्डी साहेबांचे मनपूर्वक आभार आहेत. प्रतिभा बायोटेक्नॉलॉजीचे MD साहेब राजशेखर रेड्डी साहेबांचा खूप खूप आभारी आहेत. तुम्हाला हळद या पिकासाठी जर मार्गदर्शन व माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 74 100 79 130. या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला माहिती देण्यात येईल. ओके, धन्यवाद.